नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात अष्टांग आरोग्य या मालिकेत पंचकर्म चिकित्सा याविषयी आपण जाणून घेणार आहोत. ऐकूया मालिका अष्टांग आरोग्य. हो, मते भेटल्या होत्या, फ्रेश होत्या, आता पित्ताचा त्रास होत नाही म्हणाल्या. अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर प्रवीण केंगे यांची ट्रीटमेंट घेतली त्यांनी. अगं दादालाही मणक्यांच्या दुखण्यावर तिथल्याच उपचारानं गुण आला. तुमच्याही डायबिटीससाठी आता तिथलीच ट्रीटमेंट घेऊ आपण. आजच अपॉइंटमेंट घेऊया. योग, प्राणायाम, आयुर्वेद, पंचकर्म चिकित्सेद्वारे गेल्या 14 वर्षांपासून हजारो रुग्णांना सर्व आजारांवर आणि आजारांच्या प्रतिबंधासाठी प्रभावी उपचार देणारे MD आयुर्वेद डॉक्टर प्रवीण केंगे यांचे अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, दास मारुती मंदिराजवळ, चेतनानगर, नाशिक, गंगापूर रोड, नाशिक रोड आणि निफाड इथे ही शाखा. संपर्क 92 704 33 863. नमस्कार श्रोते हो, अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रस्तुत अष्टांग आरोग्य या कार्यक्रमात मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, अष्टांग आयुर्वेद या कार्यक्रम मालिकेत आपण पंचकर्म उपचारांविषयी अतिशय मोलाची माहिती घेत आहोत MD आयुर्वेद डॉक्टर प्रवीण केंगे यांच्याकडून. आज आपण पंचकर्मातल्या विरेचन या उपचाराविषयी त्यांच्याकडनं सविस्तर माहिती घेणार आहोत. सर, स्टुडिओत आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. तर डॉक्टर, विरेचन हा पंचकर्मातला उपचार कुठल्या व्यक्तींना आणि कुठल्या आजारावर फायदेशीर आहे याविषयी आम्हाला सांगा. हो मॅडम, जसं आपण पाहिले 3 दोष आहेत, वात, पित्त, कफ. वातासाठी पंचकर्मात बस्ती, कफासाठी वमन, तसेच पित्तासाठी विरेचन. विरेचन म्हणजे औषधीच्या साह्याने जे औषध तोंडावाटे देतो त्याने जुलाबावाटे 4-5-6 जुलाब होऊन शरीरातले जे काही अनावश्यक पित्त आहे, पित्त दोष, ते बाहेर काढणे म्हणजे विरेचन. आपल्याला पित्त म्हणजे ऍसिडिटी, जळजळ एवढंच माहिती, पण पित्तचे अनेक विकार आहेत. डोकेदुखी, मायग्रेन हे पित्त आहे. अंगाला खाजो येणे हे पित्त आहे. तळपायांची आग होणे पित्त आहे. नाकातून रक्त येणे पित्त आहे. वारंवार तोंड येणे, डोळ्यांची आग होणे पित्त आहे. लघवीला आग होणे, मूळव्याध, ही जी उष्णता आहे, अनावश्यक ऍसिड आहे, जे पित्त आहे, जे शरीरावाटे वेगवेगळ्या मार्गातून बाहेर निघून रोग निर्माण करतं, तेच व्यवस्थित विधिवत बाहेर काढणे म्हणजे विरेचन. यामध्ये आपण रुग्णाच्या प्रकृतीनुसार 4 दिवस, 5 दिवस, 6 दिवस त्याला औषधी तूप दिले जातं. ते तूप काय करतं की शरीरातले जे काही अनावश्यक वाढलेले पित्त आहे ते त्याच्या कोष्ठात म्हणजे कोठ्यात म्हणजे पोटात आतड्यांमध्ये आणतं आणि मग 1 दिवस त्याला औषध देऊन ते जे काही अनावश्यक पित्त आहे ते जुलाबावाटे बाहेर काढलं जातं. यात कुठलाही त्रास न होता फक्त शरीरातले दोष निघतात, म्हणून रुग्णाला त्याच्या पित्त दोषापासून मुक्तता मिळते आणि तो निरोगी होण्यास मदत मिळते. म्हणजे विरेचन या पंचकर्मासाठी व्यक्तीनुसार औषधी तूप तयार केलं जातं, हे फार महत्वाचं आहे. हो, आणि हे विरेचन कर्म तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानं आणि मार्गदर्शनानेच करायचं असतं, हेही फार महत्वाचं आहे. हो मॅडम. डॉक्टर, हे पंचकर्म उपचार रुग्णाला आजार बरा करण्यासाठी केव्हाही करावे लागत असतीलच, पण विविध आजारांच्या प्रतिबंधासाठी सामान्य व्यक्तीनं हे पंचकर्म केव्हा करावेत याविषयी सांगा. प्रत्येक व्यक्तीने जर वर्षातून एकदा ऋतूनुसार जर शुद्धीकरण केलं, पंचकर्म केलं, तो नक्कीच आजची जी काही जीवनशैली आहे तिथून जे विकार होणार आहे त्यातून तो दूर राहू शकतो, निरोगी राहू शकतो. बस्ती जून जुलै या महिन्यात प्रत्येक व्यक्तीने केला पाहिजे. एखाद्याला संधिवात किंवा वाताचे विकार होते आणि तो बरा झालेला आहे तरी त्याने वर्षातून एकदा जून जुलै या महिन्यात बस्ती केला पाहिजे. तसेच वमन हे मार्च एप्रिल वसंत ऋतू ह्या वर्षातून एकदा आपण वमन केलं तर निरोगी राहू शकतो. तसेच शरद ऋतू ह्यामध्ये विरेचनचं खूप जास्त महत्व आहे. जर वर्षातून एकदा विरेचन आपण ऑक्टोबर महिन्यात जर केलं तर आपले उष्णतेचे किंवा पित्ताचे विकारांपासून आपण दूर राहू शकतो. आहे ते विकार त्यातून आपण बरे होऊ शकतो. नक्कीच. श्रोते हो, पंचकर्म हे मानवाच्या निरोगी आरोग्यासाठी आयुर्वेदानं दिलेलं एक वरदान आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यासाठी मात्र तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन असणं तितकंच गरजेचं आहे. आणि हा सल्ला आणि मार्गदर्शन नक्कीच आपल्याला मिळू शकेल अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये, कारण तिथे MD आयुर्वेद डॉक्टर प्रवीण केंगे यांच्याबरोबर अनेक तज्ज्ञ MD आयुर्वेद डॉक्टर कार्यरत आहेत. तेव्हा आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. पुढच्या कार्यक्रमात पंचकर्मातल्या आणखी एका उपचाराविषयी सविस्तर माहिती आपण घेणार आहोत MD आयुर्वेद डॉक्टर प्रवीण केंगे यांच्याकडून. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद. सर्व आजारांवर आणि आजारांच्या प्रतिबंधासाठी प्रभावी उपचार देणारे MD आयुर्वेद डॉक्टर प्रवीण केंगे यांचे अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, दास मारुती मंदिराजवळ, चेतनानगर, नाशिक, गंगापूर रोड, नाशिक रोड आणि निफाड इथे ही शाखा. संपर्क 92 704 33 863.
आत्ताच आपण अष्टांग आरोग्य हा कार्यक्रम ऐकलात. निर्माता जयंत ठोंबरे.